हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहेत? ठीक आहे ना? आता तुम्हाला मॅथमॅटिक्स सेकंड वर्तुळावर असलेला अँगल कोणता असतो? इन्स्क्राइब्ड अँगल. केंद्रातून जाणारा कोणता अँगल असतो? सेंट्रॉइड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल आणि सेंट्रॉइड अँगल याच्यामध्ये काय फरक असतो? 70 इन्स्क्राइब्ड असेल तर सेंट्रॉइड अँगल किती असेल? केंद्रीय कोणाचं माप किती असेल? 140. 140 असेल तर त्याने केलेल्या कंसाचं माप, अंतर्लिखित कोणाचं माप त्याने केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं. हा तर नियम आहे का नाही? हाफ ऑफ द आर्क. दिस इज द इन्स्क्राइब्ड अँगल. असा फॉर्म्युला दिलेला आहे मी तुम्हाला. लिंकमध्ये जा, दररोज व्यवस्थित करा अभ्यास. आज आपल्याला ट्रायंगलच घ्यायचं आहे. पहिल्याच्या 2 मार्कासाठी येते आणि आता मी जे सांगितलं ते पण 2 मार्कासाठी. आजच्या 4 मार्कासाठी तुम्हाला येणार. तर व्यवस्थित सोडवा. इथं काय क्वेश्चन दिलंय बघा. ट्रायंगल एबीसी हा कसा आहे? समरूप आहे. ट्रायंगल PQR ला हे समरूप आहे, कॉन्ग्रंट नाही, एकरूप नाहीये. याला समरूप म्हणतात. समरूप जर असेल तर त्यांनी एरिया ऑफ ट्रायंगल किती दिलंय? PQR = 125 सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचं राहिले तर मित्रांनो, सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर की नाही? मग LAB = 4 सेंटीमीटर, LPQR = 5 सेंटीमीटर. फाइंड एरिया ऑफ ABC. आता हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मग काय फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण काय? एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बरोबर नाही? एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR. फाइंड काय करायला सांगितलं? एरिया ऑफ ट्रायंगल ABC. काय सूत्र आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला? AB म्हणजे AB वर्ग, AB स्क्वेअर आपण अजून काय दिलंय? PQ म्हणजेच PQचा वर्ग. बरोबर. आता इथं दिलेल्या किमती टाकायच्या. एबीसीचं दिलंय का नाही दिलंय म्हणजे जसंच्या तसं लिहा. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती दिलाय? 125. 125 = AB किती दिलाय आपल्याला? 4 सेंटीमीटर म्हणजे कितीचा वर्ग? 4चा स्क्वेअर, 4चा वर्ग. आणि PQ किती दिलाय? 5 म्हणजे कशाचा वर्ग? 5चा वर्ग. वर्ग येत आहेत तुम्हाला नाही का? मग आता काय होईल? प्रत्येक ठिकाणी म्हणून देअरफॉर मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन 125 = 4चा वर्ग किती आहे? 4 चौक 16, 4 4 16, 5चा स्क्वेअर, 5 5 25. बरोबर. मग आता काय करायचं? आपल्याला फक्त हा काढायचा आहे. म्हणजे हे भागिले आहे का नाही? हा न्यूमरेटर, हा डिनॉमिनेटर. N आणि D इकडे गेल्यावर हा भागिले आहे का नाही? D इकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय होणार आता? म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया वरचाच घेतला बघा, हा इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. बरोबर खाली बरोबर 16/25. प्रत्येक पायरी व्यवस्थित लिहायची परीक्षेमध्ये. तर ते हाफ असे 2 मार्क मिळतील तुम्हाला. आणि मग हा इकडे मल्टिप्लाय झाला 125 आहे की नाही? 125. म्हणून काल सतत मी सांगितलंय 25चा पाठापाठच करून ठेवा. 25 1 जार 25, 25 2 जार 50, 25 3 जार 75, 25 4 जार 100 and 25 5 जार 125. 25 1 25 2 50, 25 3 75, 25 चौक 100 आणि 25 5 125 म्हणजे 25 1 25, 25 5 125. आता मग काय करायचं मित्र हो? 15 आणि 16 आणि 5,
16 आणि 5चा काय करायचा आपल्याला, गुणाकार करायचा. केला गुणाकार. 5चा पाडा माहितीये, 5 × 30 = 3, 5 × 5 = 3 8 म्हणजे 80. 16चा पाडा असेल तर 30 होतं, 16 × 22 16 × 32 होते, 64 16 85. कसंही जरी केलं तरी चालेल, म्हणजे 80 सेंटीमीटर स्क्वेअर. काय आलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय आलं, 80 सेंटीमीटर स्क्वेअर. असा चौकोन करायचा परीक्षेत. हे आन्सर बरोबर. तर तुम्हाला असे 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. अजून एखादा सोडवा तुम्ही, न सोडवलेले उदाहरण अशा प्रकारचं वेगळं पण आहे. आणि इन्स्क्राइब्ड अँगल आणि आर्क, त्याचप्रमाणे सेंट्रल अँगल, त्याचं पण सोडवा, म्हणजे तुमच्या 4 मार्काचं होईल. ओके, सोडवा, स्टडी करा, लाईफ एन्जॉय.